नमस्कार. विप्रा, आपण थोडं वाट बघूयात. आज आपले काही मित्र गैरहजर आहेत. आज अजून एक 2-3 मिनिटात कोण कोण जॉईन करताय बघूयात आणि मग आपण आज सुरुवात करूयात. ठीक आहे? म्हण ना. हो चालेल. बोल ना. Sorry. त्याच्यात देऊ चिनू. विप्रा, तुला सुट्टी लागली का शाळेला? बोल आता बोल. बोल ना. काय झालं? आज नाश्ता नाही केला सकाळी? का आईनी जबरदस्ती वर्गात बसवलंय? सुट्टी लागली का तुला? मग काय काय करतेस तू सुट्टीत आता? कुठं आली सांगतो. कुठं आली कोणाकडे? तू गावाला सांग गेलीयस ना का? गाव. कुठल्या गावाला गेलीयस? कुठल्या गावाला गेलीयस तू? पुण्याला. पुण्याला? अरे वा. आपल्याकडे आज कोण आलं? श्रिया, काय करतेयस? किती छान ड्रेस घातलायस. मस्त ड्रेस आहे ना तुझा आजचा, लाल लाल. आपण अजून एक 2 मिनिटं बघूयात आपले कोण कोण मित्र जॉईन करतात. ठीक आहे, मी देते. प्रिया, तू नाश्ता केलास का? हो. काय खाल्लंस आज? छान. डोसा. पोहा. अच्छा. आणि आंबे खाल्ले का? सुट्टी सुरू झाली ना? आंबे खाल्ले? मी खाल्ले. अरे वा. आणि विप्रा, तू पुण्यात काय काय बघितलंस? फिरायला गेलेलीस का? काय काय बघितलंस पुण्यात? कुठं गेलो का? मंदिरात गेलो का? कोणत्या सांग मंदिरात बरं. गेलो का? कोणत्या मंदिरात गेलो होतो? कोणत्या मंदिरात गेलो होता? ज्ञानेश्वर माऊलींच्या. ज्ञानेश्वर माऊलींच्या. मोठ्याने सांग, नीट बोल. तू मोबाईल वरून लॉग इन केलंस का? चल, आपल्याकडे अजून एक आपली मैत्रीण आलीये, रुबिका आलीये. कोणता आहे? इथं दिसते काय? इकडं दिसेल. हा बघ, इथं दिसत. इकडे का? नीट बस, असं नाही बस. मला असं नाही आवडत. नमस्कार रुबिका. कशी आहेस नमस्कार. तू? कशी आहेस तू? अगं, तुझी रूम किती मस्त आहे बघ. किती छान रूम आहे. कुणी डेकोरेट केलीये? आईनी की तू? आणि ते सॉफ्ट टॉयज किती छान बसलेत बघ त्या सगळ्या ह्याच्यात. रॅक मध्ये. चला, हम्म. हा, रॅक मध्ये आज जाऊन व्यवस्थित बसलेत सगळे शहाण्यासारखे. आपण ना 1च मिनिटं वाट बघूयात आणि मग आजचा वर्ग सुरू करूया. ठीक आहे? श्रिया, काय झालं? कसला विचार करतेयस? काही नाही. चला, आपण वर्गाची सुरुवात नेहमीप्रमाणे आपण प्रार्थनेने करूया. ठीक आहे? हात जोडा.
चला हात जोडा, डोळे मिटा. माईक माईक बंद ठेवायचा हा. डोळे फक्त मिठायचे, झोपायचे नाहीयेत. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा देश सारे ते एकनिष्ठा एक आत्मा एक रंगे रंगू दे हम पुन्हा सरोवरावर तेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना होवताली दाटला अंधार दुःखाचा तरी सूर्य सत्याचा त्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला पाजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना जित ते जगावे सांगणे चालो जे थांब ते घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाला भणे माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना चला हात सोडा. चेहऱ्यावरून छान जरा गरम गरम मसाज द्या. नमस्कार करायचा. चला आज आपले बरेचसेच मित्रमैत्रिणी गैरहजर आहेत. तर आपण काय करूयात माहितीये का, आतापर्यंत आपण जेवढा अभ्यास केलाय की नाही त्याची आज उजळणी करूयात. ठीक आहे. आज पाटी आणि पेन्सिलीला सुट्टी. वही आणि पेन्सिल, वही आणि पेन आपल्याला काही नकोय. आज आपण फक्त गप्पा मारायच्यात. चालेल? चालेल. चालेल. अरे वा. बरं मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी आज सकाळी नाश्ता केला का? हो, श्रियानी केला. श्रियानी छान छान पोहे खाल्लेत. रुविका, तुझा नाश्ता झाला का? नाश्ता म्हणजे ब्रेकफास्ट झाला का? ब्रेड. अरे वा. विप्रा, तू काय खाल्लंस? पास्ता. काय खाल्लंस? घरचा पास्ता. आव, सकाळी सकाळी पास्ता. अरे बापरे. अजून कोण आहे? वरद, तू काय खाल्लंस आज? नूडल्स. काय? नूडल्स. नूडल्स. अरे बापरे. बरं. आणि तुम्ही फ्रुट्स खाता ना? आपण मागे ठरवलेलं ना की रोज आपण एक फळ खायचं म्हणून. फळ म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला फ्रुट्स म्हणता. ठीक आहे. चला, तर मला सांगा, सॉरी, तुम्हाला दिलेला अभ्यास तुम्ही करताय ना घरी? हो. गाण्याची प्रॅक्टिस करताय ना? हो. चालेल. आपल्याकडे ना आज कलरफुल सगळं काय काय माहितीये का? रुविकाची रूम बघा बरं सगळेजण. तुम्हाला दिसतीये का रुविकाची रूम?
तिच्या मागे काय काय येते? सगळ्यांना दिसतीये का? हो हा. मला ना रुविकाच्या रूम मधला एक एक रंग सांगायचा आहे. कुठला कुठला रंग तिच्या रूम मध्ये दिसतोय. विप्रा, तुला कुठला रंग दिसतोय? माईक ऑन कर. ब्लू ब्लू कलर. ब्लूला आपण मराठीत काय म्हणतो? निळा निळा. अगदी बरोबर. श्रिया, तुला कुठला रंग दिसतोय? बघ बरं तिच्या रूम मध्ये तुला दिसतीये का रुविका? कोणता कलर आहे? मोठ्यांदा सांग, मला सांग. मोठ्यांदा बोल. सांग ना, मोठ्याने बोल. सांग. कुठलं? मला काहीच ऐकू येत नाहीये बाळा. मोठ्यांदा सांग. बरं, तू रंग शोध, तोपर्यंत आपण वरदला विचारूयात. वरद, तुला रुविकाची रूम दिसतीये का? हो सांग बरं मला त्याच्यात कुठले कुठले रंग दिसतात तुला? हम्म? पांढरा पांढरा. अगदी बरोबर. अन्वी, तुला कुठला रंग दिसतोय? हा? व्हाईटला मराठीत काय म्हणतो आपण? पांढरा. आणि कुठला रंग दिसतोय? हा? गुलाबी गुलाबी. अगदी बरोबर. रुविका, तुझ्या रूम मधला तू सांग बरं कुठले कुठले रंग आहेत ते. मराठीत सांगायचे रंग. हिरवा पांढरा गुलाबी हम्म. अजून? हिरवा पांढरा गुलाबी हा. अजून कुठले आहेत बघ बरं जरा. तुझ्या फॅनचा रंग कुठला आहे? सॉरी. फॅनचा रंग कुठला आहे बघ बरं. हा, चॉकलेटी रंग आहे. चला, आपण रंगांचा अभ्यास केलेला की नाही? सगळ्यांच्या लक्षात आहेत का रंग? हम्म. तर मी सुरुवात कुणापासून करणार आहे माहितीये का? श्रियापासून करणार आहे. श्रिया, मला तू कुठलेही 5 रंग सांग बघू. मराठीत सांगायच्या? हम्म? तुझा आवाज येत नाहीये, तू मोठ्यांदा बोल. काम करू. तुझा ड्रेस कुठल्या रंगाचा आहे सांग बरं. तू घातलेला ड्रेस कुठल्या रंगाचा आहे? आ? लाल. करेक्ट. आणि त्या ड्रेसवर कुठल्या रंगाची फुलं आहेत बरं? हा, त्याला पांढरा म्हणतो आपण मराठीमध्ये. आणि तुझे केस कुठल्या रंगाचे आहेत? केस कुठल्या रंगाचे आहेत? काळा. अगदी बरोबर. आणि बाजूला भिंतीचा रंग कुठला आहे? भिंतीचा रंग कुठला आहे? लाल कलर कुठला? लाल. येल्लो. येल्लोला काय म्हणायचं? पिवळा. हा. आता आपण कुणाला विचारूयात? वरद. वरद, तुझ्या कपड्यांचा रंग कुठला आहे? सांग बरं, तुझ्या निळा. कपड्यांवर कुठले कुठले रंग आहेत? मोजून सांग कुठले कुठले. पांढरं काळं हम्म. लाल हा. येलो येल्लोला काय म्हणायचं? पिवळा. पिवळा हा. आता ना विप्रा, तू सांग बरं तुझ्या कपड्यांवर कुठला कुठला रंग आहे? हिरवा गुलाबी हम्म. हा कोणता आहे? हा अजून जास्त हिरवा जास्त कोणता आहे?
सगळ्यात जास्त रंग कुठला आहे? मूळ ड्रेसचा रंग कुठला आहे सांग बरं. हा कोणता आहे? पांढरा. हा. आता ना मी काही रंग दाखवणार आहे, तुम्हाला त्याची नावं सांगायची आहेत. माझ्याकडे भरपूर रंग आहेत आणि त्या रंगांची नावं आता तुम्हाला सांगायची आहेत. बरं, हा रंग दिसतोय का? ही बाटली दिसतीये का सगळ्यांना? हो. हा, सांगा बरं कुठला रंग आहे? निळा. अगदी बरोबर, निळा. आणि निळ्यामध्ये अजून एक शेड असते, शेड म्हणजे छटा. आता तो कशी तयार होते की त्या रंगामध्ये तुम्ही दुसरा कुठला तरी रंग मिक्स केलात की नाही की तो रंग तयार होतो. जसा रुविकाच्या रूम मध्ये तो निळा आहे की नाही, त्याला आकाशी निळा रंग म्हणतात, आकाशी रंग. तर हा सांगा बरं कुठला आहे? आकाशी. आकाशी निळा रंग आहे. आकाशी. आकाशी. आताशी नव्हे, आकाशी. आकाशाचा रंग असतो की नाही तसा. आकाश म्हणजे काय? स्काय. स्लाईम. हा, हा आपल्याकडे निळा आहे आणि हा आकाशी निळा आहे. आलं लक्षात? हा. आता कुठला रंग बघूयात. हा कुठला आहे सांगा बरं. हा, बरोबर, पिवळा. पिवळ्या रंगाचं आजूबाजूला काय काय दिसतंय का बघा बरं तुम्हाला. अरे वा, क्लिप आहे, पिवळ्या रंगाची पाटी आहे. श्रिया, तुला काही सापडलं का पिवळ्या रंगाचं? हा, ते बघ, रुबिकाकडे काहीतरी एक टॉय आहे. अरे वा, कसला छान आहे तो. काय नाव आहे त्याचं? आणि गंमत माहितीये का, रुबिकाकडे जो टॉय आहे की नाही त्याच्याकडे आपले आता शिकलेले 2 रंग आहेत. बघा बरं कुठले रंग आहेत 2? हा, अगदी बरोबर, निळा म्हणजे आकाशी निळा आणि पिवळा रंग आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगू का. तुमची आई स्वयंपाक करते की नाही तेव्हा स्वयंपाकात मसाले जे वापरते त्याच्यामध्ये हळद असते. हळद कसल्या रंगाची असते माहितीये तुम्हाला? बघितलीये तुम्ही? कसल्या रंगाची असते? येलो. येल्लोला मराठीत काय म्हणायचं? पिवळा रंग. हा, अगदी बरोबर. आता कुठला. हा सांगा बरं कुठला कलर आहे? लाल. लाल. बरोबर, लाल. लाल रंगाचं काय काय असतं? लाल रंगाचं काय काय असतं? आठवा बरं. रबर आहे. ओके. अजून काय काय आहे लाल रंगाचं? सफरचंद. अगदी बरोबर. कुणी सांगितलं? विप्रानी ना? खूप छान. अरे हे बघा, श्रियाच्या हातात काय आहे? लाल रंगाचं गुलाबाचं फूल आहे. अजून काय काय दिसतं बघा लाल रंगाचं? हा, गुलाबाचं फूल लाल रंगाचं आहे. तुम्ही टोमॅटो खाता की नाही? भाजी खाता की नाही? टोमॅटोचा रंग कसा असतो? लाल. लाल असतो. मिरची बघितलीये का लाल रंगाची? मी बघितलीये. हा, कशी लाल भडक मिरची असते की नाही? आपल्या जेवणाच्या पदार्थात सुद्धा लाल रंग असतो. सांग रुबिका. हळद कुंकू. हळद कुंकू, अगदी बरोबर. हळद आपण बघितली, कुंकू आपण काय करतो? कपाळाला लावतो की नाही? कुंकूचा रंग कसा असतो? लाल रंग असतो. हा. आता कुठला बघूयात. एक मिनिट. हा, तर हा जरा नवीन आहे, बघूया तुम्हाला लक्षात येतोय का? अगदी बरोबर, जांभळा रंग. कुणी सांगितलं रे? परत ना, खूप छान. हा जांभळा रंग आहे. हा, जांभळा रंग ना जांभळांचा असतो. तुम्ही जांभूळ खाल्लंय कधी? बघितलंय? हा, विप्रानी खाल्लं असेल. विप्रा आता पुण्यात आहे ना. जांभूळ जांभूळ एक फळ असतं, छोटंसं एवढंसं, वरनं काळं असतं, पण तुम्ही आत खायला सुरुवात केली की त्यातनं जांभळ्या रंगाचं होतं. आणि मग तुमची जीभ, ओठ, दात सगळे जांभळ्या रंगाचे होतात.
बघा बरं, हा रंग तुम्हाला आजूबाजूला कुठे दिसतोय का सध्या? जांभळा. जामू मला हे तुमच्याकडे. काय काय आहे? काही दिसतंय का? काय आहे बाळा ते श्रिया? श्रिया, तो डार्क पिंक कलर आहे, जांभळा नव्हे. डार्क गुलाबी रंग आहे. वांग पण जांभळं असते. वांग पण जांभळं असतं. किती छान. अजून काय काय दिसतंय का बघा बरं. हा. रुविकाकडे भरपूर रंगांचे भरपूर सॉफ्ट टॉईज आहेत. आपल्याला सगळे रंग आज मिळणार आहेत. हा. तिच्यासोबत नाही. हे बघ. तिचं नाव हा. रुबिक आहे. अच्छा. आता नवीन एक रंग बघूयात. ते हलू नको, पडून देत नाही. हा दिसतोय का? हिरवा. अगदी बरोबर. दिसला का सगळ्यांना? कुठला रंग आहे? हिरवा. हिरवा. बरोबर. हिरव्या रंगाचं काय काय असतं शोधा बरं. हा. अन्वीचा शर्ट जो आहे तो फिक्कट हिरवा, त्याला आपण फिक्कट हिरवा म्हणतो त्याला. मिंट कलर इंग्लिश मध्ये म्हणता तुम्ही. हा. रुबिका झाड दाखवलं. बरोबर. मिरची हिरव्या रंगाची आहे. श्रियाच्या हातातल्या पानांचा रंग हिरवा आहे. त्या गुलाबाच्या पानांना काटे नाही आहेत ना? काय मिक्स नाही. हा. अजून काय आहे ते? वरच काय येते? हा. हे, बघा बरं, अजून हिरवं काय काय दिसतंय? आपल्या खालचं पण आहे. तुम्ही आई बरोबर भाजी आणायला जाता का बाजारात? हा. झाडांचा रंग हिरवा आहे. पानांचा रंग हिरवा असतो. सांग सांग. जाऊ दे, दाखवलं हा. आपण. पण मला सांगा, तुम्ही कोथिंबीर बघितलीये का? आई भाजीत किंवा आमटीत वरनं कोथिंबीर कसा रंग असतो? कोथिंबीर. कोथिंबीर, पालक, मेथी, हिरव्या पालेभाज्या बघितल्यात की नाही? तुम्ही खाता का त्या भाज्या? तर आपल्याकडे सगळ्यात जास्त हिरवा रंग आपल्याला बघायला मिळतो तो झाडांचा. झाडांची पानं, फांद्या काही वेळा हिरव्या रंगाच्या. जी कोवळी झाडं असतात त्यांच्या फांद्या हिरव्या असतात. आपल्या भाज्या हिरव्या असतात. कुठल्या कुठल्या भाज्या हिरव्या रंगाच्या असतात जरा आठवा बरं. सांगा आता. काय ते? पालक. अगदी बरोबर. ढोबळी मिरची. किती बरोबर. शिमला मिर्च किंवा ढोबळी मिरची. हा. सांग रुबिका. ब्रोकोली. काकडी. अगदी बरोबर. काकडी. अजून ब्रोकोली. ब्रोकोली. हा. अजून अजून काही हिरव्या भाज्या दिसत आहेत का? आठवा बरं. हा. भेंडी. मटर. हा. अन्वी, तुझा आवाज ना ब्रेक होतोय. मला काही आवाज ऐकू येत नाहीये. परत एकदा सांगतेस का? बरं, तुझ्याकडे असेल तर मला दाखव. हा. भेंडी. अरे वा. भेंडी. अजून हा सांग रुबिका. पत्ता गोबी. पत्ता गोबी. बरोबर. वरच बरोबर काय आहे, भाजी आणायला जातेस तू आई बरोबर? परत सांग कोणता आहे सांग. बीन्स. वाटाणा. बीन्स. बीन्सला आपण मराठीत शेंगा म्हणतो. वेगवेगळ्या शेंगा असतात. मटार मटार बरोबर आहे. हा. वाटाणा. हिरवा वाटाणा. बघा बरं, खूप छान. हा. हा. शेंगा. बरं. हिरव्या रंगाच्या भरपूर वस्तू आहेत. आणि हिरव्या रंगाच्या वस्तूंनी काय तुम्हाला विटॅमिन्स भरपूर मिळतात. जेव्हा तुम्ही भाज्या हिरव्या रंगाच्या खाता ना तेव्हा. आता नवीन रंग. हा. बघूयात कुणाच्या लक्षात येतोय हा रंग. हा. कुठला रंग आहे? गुलाबी. हा. गुलाबी. कुठला रंग? गुलाबी. बरोबर.
शोधा गुलाबी बरं गुलाबी रंग. हा, काय आहे ते? झाकण. झाकण झाकण आहे. हा. अगं अन्वी, तुझा बघ, अन्वीकडे जो टॉय आहे त्याचाही रंग गुलाबी आहे. एकदम श्रियाकडे काय आहे? पिन श्रिया, आहे काय आहे पिन ते? हा, पिन क्लिप आहे. आता श्रियाच्या हातातला जो गुलाबी रंग आहे की नाही, त्याला डार्क गुलाबी म्हणजे गडद गुलाबी म्हणतो आपण. हा, ती बघ, ती डॉल पण एक आहे, बाहुली आहे, तिचाही रंग गुलाबी आहे. खूप छान. आणि हा कोण आहे वरदच्या हातात? त्याचाही रंग गुलाबी आहे. उंदीर आहे का रे तो? हा, एक अगदी बरोबर. या श्रेयाच्या हातातल्या फुलांमध्ये काही रंग गुलाबी आहे. झाडाचं नाही बोल बोल बोलायचं. भूमिका. हम्म. आता ना मी नवीन रंग दाखवणार आहे. बघूया आता तुम्हाला कुणाला ओळखता येतो. हिरवा झाला ना आपला. अं, कुठला दाखवू? ओके. हा दिसतोय का रंग? गोल्डन नाही. बघा बरं पिवळं पिवळं पिवळा. पिवळा नव्हे, पिवळा. पिवळा पिवळा. हा डार्क पिवळा आहे. पण मगाशी बघितलेला फिक्कट पिवळा होता. हा डार्क पिवळा आहे. आंब्याचा रंग असा असतो. आंबा, पपई. असं नाही बोल. हा. बरं, जरा मला हा सांग बरं, रंग कुठला आहे? हा, हे बघ, हा रंग कुठला आहे सांग. मोठ्यांदा सांग. पांढरा. दिसतोय का हा सगळ्यांना? आता पांढरा रंग आपल्याला ना आजूबाजूला भरपूर सापडतो. पटपट शोधा बरं, पांढऱ्या रंगाचं काय काय आहे. हा, अन्वीच्या हातात एक वस्तू आहे, तिचा रंग पांढरा आहे. वहीची पानं, अगदी बरोबर, वहीची पानं पांढऱ्या रंगाची आहेत. काय आहे ग श्रिया ते? अच्छा, फ्लॉवर पॉट. उचलता येतोय का तुला? व्हेरी अजून गुड. काय आहे? हा, विप्राच्या हातातल्या पॉटचा पण रंग पांढरा आहे. रुबिकाकडे काय आहे पांढऱ्या रंगाचं? बॉटल अच्छा, पाण्याची बॉटल. अजून शोधा बरं पांढरे रंग. लाईट नको लावतो. शोधा शोधा, लवकर लवकर. लाईट. हा, लाईटचा रंग पांढरा आहे. लाईटच्या बल्बचा रंग पांढरा आहे. शोधा शोधा, लवकर शोधा. खडू हा, बरोबर. टिश्यू पेपर. त्यातल्या वाळूचा रंग पांढरा आहे. काय आहे तुझ्या हातात विप्रा? टिश्यू पेपर. कागद. कागदाचा रंग पांढरा आहे. अजून बघा टिश्यू बरं. पेपर. टिश्यू पेपर. तुम्ही भात खाता रे? भात खाताना सगळेजण भाताचा रंग कसा असतो? पांढरा. दूध पिता का? दुधाचा रंग कसा असतो? सांग. मिल्क. आठवा बरं, लवकर लवकर. सांग. सकाळी काय काय खाल्लं ते आठवा कापसाचा. आणि सांग. रुबिका, तू माईक ऑन करून बोल. मिल्क पांढरा आहे, भात पांढरा आहे. हा, सांगा लवकर, शोधा. पनीर अगदी बरोबर. अजून? दात सांगते, हा, दात. दात. बरोबर. बनी बनी. ससा अरे, ससा. ससा पांढऱ्या रंगाचा असतो की नाही? ससा आता मला सांगा, तुम्ही सकाळी दूध पिलं, दुधाचा रंग कसा होता? हा. दूध, दही, पनीर, कापूस चीज कापूस खाता तुम्ही. चीज पण पांढऱ्या रंगाचं असतं ना. कापूस. कापूस पांढऱ्या रंगाचा असतो. कितीतरी वस्तू पांढऱ्या रंगाच्या असतात. बरं, आता नवीन रंग. हा, जरा जागेवर या सगळेजण. नवीन नवीन रंग. नवीन रंग. आता नाही दुसरं सांग, दाखवताय ना. कोण सांगेल? श्रिया, हा हा बंद रंग आहे. कुठला आहे? श्रिया, तुला दिसतोय का? सांग बरं, रंग कुठला आहे? असं. माईक ऑन करून सांग, सगळ्यांना ऐकू जाऊ देत. कुठला रंग आहे हा? श्रिया, काय झालं? काळा. माईक ऑन करून सांग. बरोबर आहे. काळा. काळा. हा, विप्रा, कुठला रंग आहे हा?
काळा. परत काळा. आता शोधा बरं तुमच्या अंगावर कुठे कुठे काळा रंग आहे. केस. त्याला काय म्हणतात हेच? त्याला केस म्हणतात. केस. हा सांग रुबिका. हेडफोन काळे आहेत. बरं अजून शोधा बरं. केस आहेत. इथं काय आहे? ही बाटली काळ्या रंगाची आहे. हा डोळ्याच्या आत हे बघ, प्रिया बरोबर सांगते. प्रियाकडे लक्ष द्या. भुवई आहे. डोळ्याच्या आत जे तुमचे बुबुळ असतं ते काळ्या रंगाचं आहे. रुबिकाच्या केसाचा बेल्ट काळ्या रंगाचा आहे. अजून काय आहे? वरच बसलाय ती खुर्ची काळ्या रंगाची आहे. श्रेयाच्या हातातलं कॅप काळ्या रंगाची आहे. शोधा शोधा बरं तुमच्या आजूबाजूला तुमच्या खेळण्यात कितीतरी रंग आहेत काळ्या रंगाच्या वस्तू. रबर बँड आहे. हा पाटी. बरोबर वरच्या हातात जी पाटी आहे त्याचा रंग काळा आहे. मॅम रबर बँड. हा रबर बँड. अजून काय दिसतंय का? काळा रंग आहे बरोबर. हम्म आता ना अजून एक रंग बघूयात हं, तुमच्या लक्षात येतोय का? सगळ्या शेड ना एकसारख्या होतात. बरं आता हा रंग दिसतोय का? बरं मी हा सांगते कारण हा लाईट मध्ये ना तुम्हाला रंगाचे शेड कळणार. नाही बाळा हा अबोली नाहीये. हा 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 लाईट मुळे तुम्हाला रंग असा दिसतोय. हा केशरी रंग आहे. बाटलीवर उजेड पडल्यामुळे हा रंग असा दिसतोय. हा केशरी रंग आहे. केशरी म्हणजे ऑरेंज. सॅफ्रॉन कलर म्हणतो. हे दोन वेगळे वेगळे असतात. केशरी आणि ऑरेंज कलर. केशरी आणि भगवा हे दोन वेगळे वेगळे शेड असतात पण ते एकसारखेच दिसतात. ठीक आहे. केशरी तो पिवळा आहे. हा हे बघ हिच्या हातात फूल आहे ते केशरी रंगाचं आहे. काहीतरी खेळ काय आहे श्रिया ते? पण नारंगी रंग म्हणतो ना तसा. माझ्याकडे आहेत का बघूयात आपण ते रंग. तिथे जरा बघ त्या बॉक्स मध्ये ऑरेंज तर आणि फ्लावर आहे ना, सॅफ्रॉन फ्लावर. कलर. हा तो पिवळा रंग आहे बाळा. नाही ऑरेंज येतो. अच्छा हा वरच्या हातात काही आहे बघा ते. हा हा नारंगी रंग आहे. हा नारंगी रंग आहे. अजून काय काय दिसतंय बघा बरं. अन्वी तो पिवळा रंग आहे. तू जे दाखवतेस ना ते बी ते पिवळ्या रंगाचं आहे. शेंदूर. मधुमाशी आहे ना ती. हा ते बघ ते वरच्या हातातला अजून एक खेळणं आहे त्याचाही रंग ऑरेंज कलर आहे. ऑरेंज म्हणजेच केशरी कलर आहे. शोधा शोधा लवकर शोधा. हा हे बघ हा दिसला का रंग? हा बरोबर ऑरेंज कलरची पेन्सिल आहे. हे बघ हे आले ऑरेंज. ऑरेंज म्हणजेच केशरी कलर. हा संत्रा आहे बघते. संत्र्याचा रंग केशरी कलरचा आहे. केशरी किंवा नारंगी. फारसा फरक नसतो. तुम्ही जेव्हा पुढच्या वर्गात जाल आणि ड्रॉइंग शिकाल की नाही तेव्हा तुम्हाला ह्या रंगातला फरक कळेल. नीट बसवलं दिसत नाही तर विप्रा बघू बरं काय आहे तुझ्या हातात. ओढणी. हा ओढणी. ओढणीचा रंग त्या केशरी आहे. बरं मला आता सांगा कुणापासून सुरुवात करूयात माहितीये का आपण? वरदला विचारू. वरद आपला नॅशनल फ्लॅग म्हणजे राष्ट्रीय ध्वज तू बघितलास का? आपल्या देशाचा झेंडा कुठल्या रंगाचा सांग बरं? केशरी. नाही. किती रंग आहेत आपल्या राष्ट्रीय ध्वजामध्ये? सांग बरं श्रेया कुठले कुठले रंग आहेत? लवकर लवकर सांगा. आपल्या राष्ट्रीय तर ध्वजामध्ये कोणता? कुठले कुठले रंग आहेत? आठवा कोणता? बरं. हिरवा. श्री. हिरवा. हा पांढरा. हा निळा. ओके. हिरवं.
हिरवा बरोबर. तुम्हाला दिसतोय का इथे नॅशनल फ्लॅग? बघा बरं, कलर दिसले का ह्याच्यात? ऑरेंज अन्वीकडे, अरे वा, अन्वीकडे आपला राष्ट्रीय ध्वज आहे आणि याच्यात आता 4 रंग आहेत. तर सगळ्यात वरचा रंग असतो भगवा रंग म्हणजे सॅफ्रॉन. हा, आणि दुसरा जो आहे तो, अन्वी दाखव तो फ्लॅग जरा. अन्वी, तू हे दाखव, तुझ्या हातातला फ्लॅग दाखव. फ्लॅग म्हणजे झेंडा. नीट दाखव, सगळ्यांना दाखव. असं असं मगाशी पकड. हा, त्याच्यानंतरचा दुसरा रंग असतो तो पांढरा, किंवा आपण त्याला सफेद रंग पण म्हणतो. आणि तिसरा रंग जो आहे खालचा तो आहे हिरवा रंग. आणि पांढऱ्या रंगाच्या मध्ये जे चक्र आहे त्याला आपण म्हणतो अशोक चक्र, जे आहे निळ्या रंगाचं. मग आपल्या झेंड्याला आपण काय म्हणतो? तिरंगा. तिरंगा म्हणजे 3 रंग असलेला झेंडा. आलं लक्षात? आता मी ना तुम्हाला एक एक वस्तूंचं नाव सांगणार आहे, तुम्हाला त्याचा रंग पटकन मला सांगायचा आहे. ठीक आहे? चला, कुणापासून सुरुवात करायची? विप्रापासून. विप्राला झोप यायला लागली. हा, चला. विप्रा मला सांग, केळाचा रंग कसला असतो ग? केळ पिवळा रंग असतो. अगदी बरोबर. अजून कुणाला विचारूयात? अन्वी, आंब्याचा रंग कुठला असतो? बरोबर, आंब्याचा रंग ही पिवळा असतो. श्रिया, हळदीचा रंग कुठला असतो? श्रिया, मोठ्यांदा सांग. तुला वेळ आहे ना? हळदीचा रंग कुठला असतो? पिवळा. वरद, वरदचं लक्ष आहे का? ओके. हा, वरद मला सांग, कशाचा विचार? आंब्याचा रंग कसला असतो? पिवळा बरोबर. आणि कैरीचा रंग कसा असतो? कैरी म्हणजे कच्चा आंबा. कैरीचा रंग कसा असतो? हिरवा हिरवा हा, बरोबर, छान. रुबिका, तू सूर्यफूल बघितलंस का? सनफ्लावर, सूर्यफूल बघितलंस का? हो मॅम हा, मग सांग बरं, सूर्यफुलामध्ये कुठला रंग असतो? आठव बरं, सनफ्लॉवरचा रंग कुठला असतो? तुझ्या रूम मध्ये पण एका ठिकाणी आहे बघ, मी बघितलं आता असं वाटतंय मला. कुणाला माहितीये सूर्यफुलाचा रंग कुठला असतो? पिवळा. हा, पिवळा नव्हे, ळ, पिवळा. बरं. बरं, टोमॅटोचा रंग कुठला असतो? लाल. बरं. सफरचंदाचा रंग कुठला असतो? बरोबर सांगा. लाल सफरचंदाचा रंग लाल असतो. ओके. अजून काय काय लाल रंगाचा आपण शोधूयात? हा, कुंकूचा रंग कसा? ते नको सांगू. हा, कुंकूचा रंग कसा असतो? लाल. बोल रुविका, बोल. रंग कसा असतो? लाल. स्ट्रॉबेरी खाता का तुम्ही? स्ट्रॉबेरीचा रंग कसा असतो? हा, टी शर्ट. बरं, आता सांगा, मिरचीचा रंग कसा असतो? लाल असतो. आणि कुठल्या रंगाची असते मिरची? हा, अजून कुठल्या रंगाची मिरची असते? लाल आणि हिरवा. बरं. कोथिंबिरीचा रंग कसा असतो? हिरवा. हो हो, हिरवा. झाडांच्या पानाचा रंग कसा असतो? हिरवा. बरं, तुम्हाला माहितीये का गंमत? लाल, निळा आणि पिवळा हे 3 मुख्य रंग असतात. लाल, निळा आणि पिवळा. लक्षात राहतील?
आणि काळा आणि पांढरा हे रंग नाहीयेत, ह्या छटा आहेत. आपण त्यांना रंग म्हणतो, पण हे छटा आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही कधी ड्रॉइंग शिकायला गेला तर तुम्हाला ह्याचा उपयोग होईल. ठीक आहे? रंग लक्षात राहतील सगळ्यांच्या? हा. बरं, आज वार कुठला आहे रे? लक्षात आहे का कुणाच्या? आजचा वार कुठला आहे? रविवार. रविवार. तुम्हाला आठवतंय का की आपण आठवड्याचे वार पण शिकलो होतो? हो. कुणाकुणाच्या लक्षात आहेत आठवड्याचे वार? हा, वरच सांग बरं. वरच आठवड्याचे वार सांग बरं, तुझ्या लक्षात आहेत का बघूयात? तू सांगते. मंगळवार. हा, मंगळवारपासून आठवडा सुरू होतो का? कुणाला माहितीये? ते हा तो तुला माहिती आहे सांग अन्वी, तुला माहितीये का? ना? सांग. हो. हा. सोमवार, हा. गुरुवार, हम्म. शनिवार, रविवार. मधला एक दिवस खाल्ला अन्वीने. श्रेया, तुला माहितीये का? हा, सांग. सांग लवकर, मोठ्यांदा सांगायचं. नीट म्हण, नीट सांग कोणते कोणते वार. हा हा रविवार. सोमवार, हा सांग लवकर लवकर. हा 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 गुरुवार. हा 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 व्हेरी गुड. बरं, रुविका, तुझा आवाज येतोय का? तुला येतोय का आवाज? सांग बरं तू. नाही. बरं, ठीक आहे. आता सगळ्यांनी ना माझ्या मागून म्हणायचं. इकडे लक्ष द्या. सगळ्यांनी माझ्या मागून आठवड्याचे वार पुन्हा एकदा म्हणायचे. ठीक आहे? अन्वी, ते हातातला रबर काढ, तसं ते हाताला लागेल. आठवड्याचे वार 7 असतात. म्हणा बरं. आठवड्याचे वार 7 असतात. सोमवार. म्हणा सगळ्यांनी म्हणा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. परत एकदा म्हणूयात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हा, लक्षात राहतील का? आठवड्याचे वार 7 असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. लक्षात राहतील ना सगळ्यांच्या? आपण हा अभ्यास केलेला मागे, तुम्ही सगळे विसरलात. बरं, तुम्हाला ना मागच्या वर्गात स्मिता मॅडमनी ऋतू शिकवलेले. ऋतू लक्षात आहेत का? सगळे विसरले ना अभ्यास? ऋतू म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला शाळेत जेव्हा शिकता तेव्हा त्याला सीझन म्हणतात. तर इंग्लिशमध्ये कुठले कुठले तुम्ही सीझन शिकलात? मॉन्सून, समर आणि विंटर. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? उन्हाळा म्हणजे समर, पावसाळा म्हणजे मॉन्सून आणि हिवाळा म्हणजे विंटर. सांगा बरं कुठले कुठले ऋतू आहेत? आपण परत हे करूयात. ऋतू 3, मुख्य ऋतू 3. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. उन्हाळ्यात काय असतं? खूप गरम होतं की नाही? जास्त ऊन लागतं, सगळीकडे गरम 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 होत असतं. अगदी घरात बसवत नाही आपल्याला. फॅन चालू करावा लागतो, एसी चालू ठेवावा लागतो. मग तुम्ही थंडगार आईस्क्रीम खाता, फ्रीज मधलं पाणी पिता. उन्हाळ्यात आपल्याला वेगवेगळे उन्हाळ्यातले फळं मिळतात ना. आंबा असेल, कलिंगड असेल, काकडी. कारण आपल्याला काय, पाण्याची गरज जास्त असते. उन्हाळ्यानंतर कुठला ऋतू येतो? पावसाळा. सगळीकडे पाऊस पडत असतो, पाणी 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 झालेलं असतं. नुसते मळी पडस. हा, सगळीकडे पाणी पडत असतं, चिखल झालेला असतो, नद्यांना पूर येतो. पूर म्हणजे भरपूर पाणी येतं नद्यांना. आणि पावसाळा संपला की सुरू होतो हिवाळा. हिवाळा म्हणजे काय? थंडी.
खूप थंडी वाजते ना, स्वेटर घालता तुम्ही, गरम गरम कपडे घालता. ठीक आहे. तर वर्ष आपलं 3 ऋतूंमध्ये, मुख्य 3 ऋतूंमध्ये विभागलेलं असतं. मग त्याच्यात नंतर छोटे छोटे हे येतात, जे तुम्हाला पुढच्या वर्गात शिकवले जातील. ठीक आहे. ऋतू लक्षात येतील का परत? कोण सांगेल मला ऋतू? सांग विप्रा. सांग. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. अगदी बरोबर. चला, बरं तू एकदा सांग बरं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हा, आता कुठला ऋतू चालू आहे सांगा बरं. काय चालू उन्हाळा. आहे आता? हा, बरोबर, उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यानंतर कुठला येणार? पावसाळा, पावसाळा. आणि पावसाळा संपल्यावर हिवाळा. हिवाळा. अगदी छान. तर आज आपण 3 विषयांचा अभ्यास केला. एक आपण रंग शिकलो, रंगाची पुन्हा एकदा उजळणी केली. दुसरं आठवड्याचे वार उजळणी केली. आणि तिसरं काय केलं? ऋतू शिकलो. ठीक आहे. आज आपल्याकडे आपले बाकीचे मित्र पण नाहीयेत, त्यामुळे आपण लिखाणाची काही उजळणी केलेली नाहीये. तर मी मागच्या वर्गात ना तुम्हाला विचारलेलं की तुमच्यापैकी कुणी कविता म्हणणार आहे का? छोटीशी मराठी मधली कविता. ठीक आहे. अरे वा, सगळ्यांनी तयारी केली आहे वाटतं. अन्वी, तू म्हण बरं, कुठली कविता म्हणणार आहेस तू? चुकू चुकू घरचे पे नाचणे. हा, ठीक आहे, म्हण. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय अन्वीकडे. चुकू 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 मोठ्यांदा मोठ्यांदा, आवाज येत नाहीये तुझा. झाड पाऊया, माशावर जाऊया, जाऊया. अन्वी, तुझा आवाज येत नाहीये. आईला जरा माईक चेक करायला सांग बरं तुझा. थोडासा ऑडिओ सिस्टीम चेक करायला सांग. अन्वी, आवाज येत नाहीये. आईला जरा आवाज चेक करायला सांग. तोपर्यंत विप्रा, तू म्हण बरं. एक झाड लावू, मोठ्याने म्हणलं असं. एक झाड लावू, मित्रा त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. एक झाड लावू, मोठ्याने म्हण थोडं अजून. हा. एक झाड लावू, मित्रा त्याला त्याची कुंपण करू, मोठे झाल्यावर पुढे फुले ओंजळीत भरू. एक झाड लावू, त्याला त्याची निगारा करू, मोठे झाल्यावर त्याची फळे लागू. एक झाड लावू, त्याला रोज टाकून पाहू, म्हण विप्रा, छान म्हणतीयस. त्याची गाणी गातात. आता मोठे होऊ. एक झालं झालं. चला, छान म्हटली कविता. चला, तुम्हाला कळलं का विप्रानी कशावर कविता म्हटलेली? सांग बरं रुबिका. विप्राची कविता. हो, गाणं तू म्हण, पण मला सांग आता विप्रानी कशावर कविता केलेली? कशावरची कविता म्हटली? झाडावरची. तुम्हाला मागच्या वर्गात पण त्या ताईनी कविता शिकवलेली ना, झाडावरची. तशीच विप्रानी पण आज झाडावरची कविता म्हटलीये. ठीक आहे. विप्रा, तू ही कविता ना व्हिडिओ तयार करून आपल्या ग्रुपमध्ये टाक, म्हणजे तुझ्या न आलेले, आज जे वर्गात विद्यार्थी आलेले नाहीयेत त्यांना सुद्धा ती कळेल. ठीक आहे. खूप छान म्हटलीस तू. अच्छा, रुबिका, तू कुठली कविता म्हणणार आहेस? माईक ऑन कर. मी गाणं म्हणणार आहे. ठीक आहे, म्हण. माझं बाप्पानी गणपती आणला, माझं बाप्पानी माझं पप्पानी गणपती आणला, शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती, टुकुमुकू बघतोय संगला, टुकुमुकू बघतोय संगला. छान झाली कविता तुझी? गाणं झालं? अरे वा, छान छान. गणपती बाप्पाचं गाणं होतं. हा,
मॅम मी पण म्हण अन्वी म्हण. गार पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया. अरे वा, छान. अन्वी, तुझंही गाणं आहे की नाही? तू व्हिडिओ तयार करून आपल्या ग्रुपमध्ये टाकायला सांगा आईला. कारण इथे थोडासा आवाज कमी जास्त होतोय. तू गाणं तयार करून आपल्या ग्रुपमध्ये टाक. चालेल? ठीक चला, आपल्याकडे ना आता वेळ अगदी थोडा आहे, 5 मिनिटं आहे. तर मी ना तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तर सगळ्यांनी शांत लक्ष द्यायचंय. एकदा काय होतं, एका गावामध्ये एक ना कुंभार राहत असतो. कुंभार म्हणजे कोण माहितीये का? मातीची मडकी बनवतो, मातीची भांडी बनवतो की नाही, त्याला कुंभार म्हणतात. तर तो कुंभार काय करत असतो, त्याच्याकडे एक गाढव असतं. त्या गाढवावर सामान लादून या गावातून त्या गावात वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. ते गाढव अगदी आळशी असतं. इतकं आळशी, कामचुकार असतं की त्याला काम अजिबात नको असतं. आणि मग काम टाळायसाठी ते काहीतरी बहाणा करत असतं रोज. तर एकदा काय होतं, कुंभाराला एक काम मिळतं. त्या कामात काय करायचं असतं की एका गावातनं पोती नेऊन दुसऱ्या गावात पोचवायची असतात. मग कुंभार सगळी पोती गाढवावर लादतो. गाढव आधीच आळशी, त्यात त्या ओझ्याने आणखीनच तो वैतागतं. आणि मग कसं तरी रडत कडत जात असतं. आणि काय होतं, वाटेत लागते नदी. नदी लागल्यानंतर कुंभार आपल्या गाढवाला पाण्यात घालतो आणि जायला लागतो. गाढव कंटाळलेलं असतं. ते आपल्या नदीच्या मधोमध जातं आणि फटकाल मारून बसतं. म्हणजे असं एकदम धुपकन जाऊन खाली पाण्यात बसतं. कुंभार कसं तरी त्या गाढवाला चुचकारतो, गोंजारतो, थोडेसे फटके मारतो आणि नदीच्या पाण्यातून बाहेर काढतो. गाढव जसं उठतं तेव्हा एक गंमत होते. त्याच्या पाठीवरचं ओझं सगळं कमी झालेलं असतं. आणि गाढव मग नदीच्या पलीकडे जातं. गाढवाला वाटतं ही मज्जा भारी आहे. मालकाने काम दिलं, पाठीवर ओझं टाकलं की आपण पाण्यात जाऊन बसायचं. 4 दिवस असंच होतं. मालक गाढवाच्या पाठीवर पोती लादतो, गाढव नदीच्या मधोमध जातं, बसतं आणि पोतं हलकं होऊन जातं. मालकाला कळत नाही असं का होतंय, गाढव असं रोज नदीच्या मध्ये जाऊन का बसतंय. मग त्याच्या लक्षात येतं, कारण गाढवाच्या पाठीवर होतं मिठाचं पोतं. मीठ म्हणजे सॉल्ट, तुम्ही जे खाता ना जेवणात, मिठाचं पोतं. आणि मीठ काय व्हायचं, नदीत गेल्यानंतर पाण्यात बसल्यानंतर मीठ पाण्यात विरघळून जायचं, वाहून जायचं ते. आणि त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचं ओझं हलकं व्हायचं. कुंभाराला कळलं की गाढव कामचुकारपणा करतंय आणि ही वरनं असं खोटं पण वागतंय. मग एक दिवस कुंभार काय करतो, गाढवाच्या पाठी कापसाची पोती ठेवतो. कापूस कसा असतो, हलका हलका एकदमच. तेवढं हलकं ओझं सुद्धा गाढवाला जास्त होतं. तो कामचुकारपणा करायसाठी काय करतो, नदीच्या मधोमध जातो आणि पाण्यात जाऊन बसतो. आता कापसाची गंमत काय असते माहितीये का, जसं मीठ पाण्यात गेल्यानंतर विरघळून वाहून जातं की नाही, त्याच्या विरुद्ध कापूस काय होतो, पाण्यात बुडल्यानंतर जड होतो तो. कारण कापूस काय करतं, पाणी शोषून घेतं. तुम्ही बघितलं असेल ना, कापूस किंवा स्पंज पाण्यात टाकल्यानंतर ते पाणी सगळं ओढून घेतं. तसं त्या पोत्यातल्या जेवढा कापूस होता ते सगळं त्या पाणी त्यांनी ओढून घेतलं. आणि जसं गाढव उठलं तसं ओझं जास्त झालं, कारण आधीचं कापसाचं ओझं आणि भिजलेल्या कापसाचं ओझं जास्त झालं. गाढवाला कळलं की आपण केलेला कामचुकारपणात आपल्याला नडलाय. मग गाढव कसं तरी रडत कडत नदीच्या किनाऱ्यावर जातं आणि मग मालकाची माफी मागतो. म्हणतं मला माफ करा, मी पुन्हा अशी कामचुकारगिरी परत करणार नाही आणि मी माझं काम मनापासून करेन. ठीक आहे आणि मग कुंभार काय करतो, गाढवाला सांगतो की इथनं पुढे तुला रोजच्या रोज मेहनत करायची आहे. आळशीपणा, कामचुकारपणा किंवा कामात खोटेपणा करायचा नाही. तर आपल्याला काय शिकायला मिळाल्या गोष्टीतून? आळशीपणा नाही करायचा. अगदी बरोबर. आळशीपणा करायचा नाही किंवा तुम्हाला दिलेलं काम हे व्यवस्थित पूर्ण करायचंय, जबाबदारीनं पूर्ण करायचंय. ठीक आहे, तर आजचा वर्ग आपण इथे थांबूयात. पुढच्या वर्गात येताना आज जी उजळणी झाली ती आणि आपण नवीन ह्याच्या आधी जे शिकलो त्याची आपण उजळणी करणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला स्वर दिलेले आहेत, स्वरांचा अभ्यास करा. अंक शिकलेले आहात, अंकांचा पण अभ्यास करा. ठीक आहे, आज कोण कोण आले आपल्याकडे? श्रिया आहे, वरद, रुबिका, अन्वी आणि विप्रा, 5 जणच आहेत. ठीक आहे, तर आपण पुढच्या रविवारी भेटूयात. तोपर्यंत तुम्ही मस्त
की सुट्टी तुमची एन्जॉय करा. विप्रा वेगवेगळ्या ठिकाणी फिरून ये हा, आणि पुढच्या क्लासमध्ये आम्हाला सांग तू पुण्यात काय काय बघितलंस ते. हा, आणि तुम्ही जे जे आज गाणं म्हटलंय, इथे कविता म्हटलीये, त्याचा व्हिडिओ करून आपल्या ग्रुपमध्ये टाका. ठीक आहे श्रेया? ओके. हा, चला आपण पुढच्या रविवारी भेटूयात. तोपर्यंत टाटा. बाय 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 बाय. बाय बाय.